रोहित दादरकर नृत्याच्या या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सह प्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातील वाघीण आणि नृत्यातील हरणी सोनाली कुलकर्णी. आणि आजचे आपले पाहुणे प्रेम पॉइझन पंगा मधले सगळ्या कलाकारांचं जोरदार स्वागत. तर मंडळी, आज फाल्गुन शुद्ध चतुर्थी शके 1941 मराठी भाषा दिन. माझी या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अमृताहून पण गोड असलेली आपली मराठी भाषा आणि आज या मराठी भाषेचा गौरव दिवस. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. लहानपण हे मुक्त फुलपाखरासारखंच असतं. आपली पुढची स्पर्धक जी आहे ती या मुक्त फुलपाखरासारखीच आहे. या मंचावरती मुक्त संचार करते, मनसोक्त नाचते आणि चष्मा घालून भाबड्या मनाने घरी निघून जाते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावर बागडणारी फुलराणी अपेक्षा लोंढे. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते धागा धागा रेशमी दुआ. माझ्याकडे बघूच नका, मी काहीही बोलणार नाहीये. सोनालीचे एक्सप्रेशन अजून तसेच आहेत, बदललेले नाहीयेत. तर आपण सोनालीलाच आधी विचारूया. काटा आला अंगावर आणि अजूनही गुजबम्स जात नाहीयेत.
अरे यार, काय आहात तुम्ही दोघं? मला असं वाटतंय की या मंचावरती झालेला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता हा. थँक्यू थँक्यू. काय बारीक बारीक गोष्टी केल्या तुम्ही, बापरे. तुझी एंट्रीच अपेक्षा, त्याच्यानंतर नेहुलची एंट्री, मग तुम्ही दोघांनी केलेला डुएट परफॉर्मन्स, म्हणजे मला काय काय बोलू किंवा काय काय साठवू असं झालं होतं. तुम्ही एका पॉईंटला काहीतरी मस्त उडी मारून ती अशी तुझ्या दोन्ही हातात आली, ते किती गोड होतं ते. त्याच्यानंतर ती परत मागे गेली आणि मग तिकडनं तू त्याच्या डोक्यावरनं क्रॉस करून आलीस. मग तुम्ही दोघांनी वरती जाऊन तो ट्वेल केला अख्खा आणि त्याच्यानंतर तू त्याच्या खांद्यावरती उभी राहिलीस. मग तो उलटा झाला आणि मग तू सरकत त्याच्या खांद्यावर बॅलन्स करून आलीस. काय चाललं होतं यार. म्हणजे एव्हरीथिंग फॉर दॅट मॅटर वॉज जस्ट पोएट्री. हॅट्स ऑफ टू यू गाईज, बोथ ऑफ यू. ओमकार, द एंटायर टीम. अपेक्षा आणि नेहुल, जस्ट ब्युटिफुल. मला सुरुवातीला जेव्हा तू खाली आलीस तेव्हा खूप मस्त वाटलं तो इम्पॅक्ट आणि ते फ्लोअर वर्क. अपेक्षा, काय म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत, इतकं सुंदर तू फ्लोअर वर्क केलंस तिकडे खाली. अप्रतिम. थँक्यू. येस ओंकार. अपेक्षेचा प्रत्येक परफॉर्मन्स माझ्यासाठी स्पेशल असतो आणि जेव्हा जेव्हा ती परफॉर्म करते तेव्हा मी माझं हृदय हातात घेऊन बसलेलो. सो ते एवढं तिच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी एवढं ते स्पेशल असतं. थँक्यू. तू ओमकार इमोशनल झालाय. हृदय हातात घेऊन बसतोस म्हणजे मला कळलं नाही, तुला नेमकं काय म्हणायचं? ती जास्त चांगलं सांगेल त्याच्याबद्दल. काय ग? एक क्षण असा आलता माझ्या जीवनात की डान्स तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. जळाजळी मन निर्मल ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचरांचे होऊन जीवन स्नेह सम पाजळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. खरंच जगणं तिला कळलंय, कारण मरण हे तिने तिच्या हातात पाहिलंय. तिच्यातली निर्मलता ही तिच्या वागण्यातून सतत पाजळत असते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अत्यंत नितळ आणि निर्मळ अशी क्षमा देशपांडे.
हा ग माझी मुलगी काय नाचलीये ग, किती गोड नाचलीये. अरे मयूर, मला एकदम पहिला एपिसोड आठवला क्षमा, की मला असं वाटलेलं की ह्या मुलीमध्ये खूप लिमिटेशन्स आहेत असं मी मला म्हटलेलं स्वतःला, पण ते साफ खोटे होते आज मला कळलेलं आहे. थँक्यू. यू आर वर्सटाईल. आणि तुझा चेहरा बोलत होता, तुझं अंग बोलत होतं, तुझं नृत्य बोलत होतं. सो आय इम्प्रेस्ड. थँक्यू सो मच दादा. सोनाली, तू खाऊन टाकलंस. तू म्हणजे तू तुझ्या जगात होतीस, तू कमाल नाचत होतीस. नसत्या जरी मुली तरी काहीही फरक पडला नसता. थँक्यू. येस आदिनाथ. आउटस्टँडिंग होता. मला खूप मजा आली. मी ऑडियन्स म्हणून बघत होतो. मला खूप खूप आवडला. Thank you, sir. व्हेरी नाईस. कीप इट अप. थँक्यू सो मच. येस क्षमा, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थांब 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 थांब. काय आलं? काय आणलंय तिने? काहीतरी आणलंय. तू का आली आत्ता? सांगते ना, प्रत्येक वेळी तुझ्याशी भांडायला तर मी येणार नाही. अरे वा. हो ना. ऐक, म्हणजे काय? तुमच्या बाप लेकीसाठी एक सुंदर सरप्राईज आहे. हो तर काय कोणी पाठवलंय? क्षमाच्या आईनी. ओ थँक्यू. टी शर्ट आहे. टी शर्ट आहे. नको. बोथ हार्ड. बोथ हार्ड. बोथ हार्ड. बोथ हार्ड. ए किती गोड. हे बघ. काय फोटो आहे तुमचा? sweet. तर कसं वाटलं सरप्राईज? अरे खूपच गोड. थँक्यू. आता मी इथूनच म्हणतो आई, तुम्हाला खरंच थँक्यू सो मच. आता हा टी शर्ट काय मला शो मध्ये घालायला देणार नाही ते लोक, पण मी बाकी घालीन नक्कीच. थँक्यू. आणि हा मग पण मी बहुतेक क्षमाला देणार नाही, हा मीच ठेवेन. चल एन्जॉय. थँक्यू. क्षमा, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे, आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके. हो लाडकीच आहे ती या मंचाची, म्हणूनच या मंचाने तिला परत बोलावून घेतलेलं आहे. तिच्या नृत्याने सगळ्याच मोल वाढवलेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या सगळ्यांची लाडकी धनश्री काडगावकर. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी चुरतो, ओकाच मागे मागे तुझ्या भेर फिरतो. हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कलाव तुझे गुण कोणते. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी चुरतो, ओकाच मागे मागे तुझ्या भेर फिर वा वा वा. अगं किती गोड परफॉर्मन्स. सोनाली, खूप असं छान मेस्मरायझिंग परफॉर्मन्स होता. धनश्री, हॅट्स ऑफ टू युअर करेज. तू प्युअर क्लासिकल फॉर्म अटेम्प्ट करतेस, छान केलास. ॲज आय सेड, एक्सप्रेस खूप ब्युटिफुली केलंस, त्यामुळे ते पोहोचलं आमच्यापर्यंत. मला फार मजा आली. थँक्यू. वेल डन. मयूर. कथकचा इम्पॅक्ट खूप सुंदर होता.
मी असं म्हणेन. कारण तू ट्रेन डान्सर नाही आहेस, कथक वगैरे तू स्टाईल ह्याच्या आधी केलेला नाही आहे. त्याच्यामुळे तू हा विचार पण करू नकोस की नाही सगळं माझं तसंच्या तसं होईल, परफेक्ट होईल. पण तुझा इम्पॅक्ट खूप छान दिला. जसं तू मुवमेंट्स खूप छान केल्या, ज्या करायच्या होत्या या वगैरे तू केल्या, खूप गोड केल्या. जे काही फ्युजन केलं ते खूपच सुंदर होतं. लाजवाब. थँक्यू थँक्यू. वा धनश्री, थँक्यू. जे काय कॉलबॅक नंतर सुरू केलेले एक्सपेरिमेंट आणि ते सगळे वर्क होत आहेत, ही महत्वाची गोष्ट. त्यामुळे असेच एक्सपेरिमेंट करत राहा, असेच सुंदर सुंदर डान्स आम्हाला बघायला मिळू देत. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. हाड तू झाड आला मोठ्या. अगं हाड हाड घेतलंस का? हा घेतलं ना. मग ते विचारतोय. नुसतं हाड म्हणल्यावर मला काय करणार? मी आपलं हाड हाड घेतलंस का? हा अभिनयातला स्वर बघ. हाड हाड घेतलंस का? हा बरं मी हाड घेतलंय. रक्त उकळलं का? रक्त उकळलं? मस्त उकळलं एकदम. या सगळ्या माणसांना सांगितलं ना भूत येणार आहेत आज? सांगितलंय ना. सांगितलंय ना. हे पूर्वाबाईच्या चेहऱ्यावरून वाटत नाही का? घाबरतच नाही कोणाला. नाही नाही माणसांमध्ये एक भूत आहे. नाही ती दिसतेय भूतासारखी पण ती आहे माणूसच. अच्छा ती अंकिता बघत आहे. मला वाटलं इथे पाय आहेत तिचे. जाऊ दे. पण मी तर काय नागिणच आहे, तिला काय फरकच नाही पडणार. हा मंत्रपाठ झाले का? मग झाले. मग काय म्हण. ओम भगिनी निवेदिता सराफ. तिने निवेद अगे हे झी युवावर होता, पण झी मराठीवर होत का? इतकी वर्ष झाली एक मंत्र कसा पाठ होत नाही तुला? सॉरी इतकी वर्ष झाली म्हणूनच मंत्र पाठ होत नाहीये. आता मी म्हणून दाखवतो, माझ्या मागोमाग म्हणायचा. ओके नीट म्हण. हा. ओम भूतकर भद्रकाली जिगीषासु योग. अरे काय चाललंय तुझं? काय नाही ग, नवीन नाटक लिहितो ना, म्हटलं कोणी कार्यक्रम बघत असेल तर खपून जाईल नाटक, म्हणून आपली नावं घेतली. बस करे नाटक. मुली येणार आहेत मला बघायला, त्याची तयारी करूया. तात्या विंचूला बघायला मुलगी येणार आहे. अरे मुली येणार आहेत, विसरलोच मी. कुठल्या दरवाजाने येणार आहे? दरवाजा कुठे ठरलाय स्किटचा? तिथे ठरला होता ना. नाही तिकडे मयूर आहे, तिथून भूत येणं शक्यच नाही. बर चल तिथे ठरला. चल उघड दरवाजा. आता फार डिटेलिंग नको. आधी कडी उघड आणि मग लॅच उघड. ते डिटेलिंग सोड गे त्यातलं. हा दरवाजा उघडला. हे काय हे गंगा भूत आलं का? वेलकम वेलकम गंगा भूत. वेलकम वेलकम गंगा. थँक्यू तात. एकटीच कशी काय आलीस तू? अजून दुसरं कुठलं भूत नाही येणार आहे बघायला? मला वाटलं याच्यातलं एक वटवागुळ आलं. धरा धरा. सोनाली भूत वेलकम वेलकम वेलकम. आपण आता बघायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज कॅरेक्टर तात्या आहे तुमचं. हा लक्षात ठेवा. जमेल ना? तर तात्या तुम्हाला या मुलींना काही प्रश्न विचारायचे? हो विचारायचे. विचारा विचार. तुमचं वय काय? 196. तुमचं काय वय? इश्श. मुलींना नाही वय विचारायचं असं. पण तुम्ही भूत आहात ना. सांगून टाका चालेल. वाटत नसलं तरी माझं वय 158 आहे. यार इथे कोणीच 500 वर्षाचं नाहीये. अरे भूतांमध्ये पण काय वयस्क पाहिजे? भूतांमध्ये पण म्हातारे शोधते तू. पण मला आवडतं ना. अरे काय तेच 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 करून कंटाळ येत नाही का ग? आणि तुझं ते खूप कठोर ते सारखं करते, त्याचं काय? आता माझा विषय चाललाय का? आता माझा विषय चाललाय तात्या विंचूचा चाललाय ना, त्याच्यावर फोकस ठेवा. स्किटचा विषय आहे तात्या विंचू. ओके रेडी. हा आता मला सांगा, तात्या विंचूने तुमच्याशी का लग्न करावं? कारण
अंधार पडला तरी मी कामी येऊ शकते. म्हणजे म्हणजे हातात माझ्या मेणबत्ती आहे ना. अच्छा अच्छा. आणि काय तुझ्या हातात काय माईक आहे म्हणून? मला असं वाटतं की संसारात घरात किमान एकाला तरी डान्स आला पाहिजे. हे बरोबर आहे. हे कारण मला 100% पटलेलं आहे. 1-0. तर तुमच्यापैकी कोण आम्हाला घाबरवू शकतं? नमस्कार महाराष्ट्र, मी गंगा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. घाबरलो. स्कोर इक्वल 1-1 झालेला आहे. हा, आता मला सांगा, तुमच्या दोघींपैकी जो कोणी चांगला उखाणा घेईल ना त्याच्याशी तात्या तुम्ही लग्न करायचं. तुम्ही दोघीच आहात इथे, अजून कोणालाही इंटरेस्ट नाही यांच्याशी लग्न करण्यात. अद्वैत सांगतोय आपलं, त्यामुळे घ्या कोणीतरी. गंगा घे, तू घे उखाणा पहिला. घ्या ना. घेते. अमावस्येच्या रात्री केलं प्लॅनचेट. अमावस्येच्या रात्री केलं प्लॅनचेट. ठेवून कवट्याचा बाऊल, तात्या विंचुरावांचं नाव घेते, टाकून उलटा पाऊल. खूप आवडलं ना, मस्त आहे ना. हो ना. आणि तिला सवय पण आहे असं सारखं मागे मागे जायची. मस्त बोल. वा, छान छान छान. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे. वा वा, छान छान. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे. तात्या विंचुरावांचं नाव घेते, बटाट्याची भाजी खाऊन आणि पोळीला तूप लावून. हे काय होतं? उखाणा. कुठे? आम्ही निलेश साबळे. कसं काय मंडळी हसताय ना? पाहिजे. अरे काय चाललंय? कोणाची काय नावं घेतेस तू? हे नाही, हे सगळं बंद करा. हे उखाणा बिखाणा कॅन्सल. आपण एक मस्त आयडिया करूया. जो कोणी चांगला डान्स करेल त्याच्याशी लग्न करतात तू. ओके, रेडी? म्युझिक प्लीज. वा वा वा, चालू दे प्रयत्न. वा वा. काय ठरवलंय तुम्ही? कोणाशी लग्न करणार? दोघींची. माझ्या नवऱ्याची बायको चालू आहे का? काय दोघींची? एकच निवडा कोणीतरी. एक मिनिट, मी जज आहे त्यामुळे लग्न माझ्याशीच करावं लागणार आहे. हा, मला चालेल. नाही चालेल काय? अरे अरे या बिचारीचं काय होणार गंगा? तुझ्यासाठी कुठलं भूत? तुला नागिणी चालेल का? नको. मग मोहिनी राजगटने चालतील? नको. राजशेखर चालतील? कोण पाहिजे? धनश्री? मला काय वाटतं ना, आपलं लग्न झालं पाहिजे. चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. कोलंबस सारखीच महत्वाकांक्षी आपली पुढची स्पर्धक आहे. किती अडथळे आले तरीही तिचा प्रवास हा सुरूच ठेवणार आहे. तिला तिचा किनारा गाठायचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शिडासारखी या मंचावर फडफडणारी कृतिका गायकवाड. बाळा, किती वेळा सांगितलं तुला त्या पडक्या इमारतीच्या जवळ जाऊ नकोस म्हणून. बरं, आता मी बाहेर जाते, तू काळजी घे हा स्वतःची. आणि हो, हा फोन ठेव तुझ्याकडे, काही लागलं तर फोन कर.
श्वास कोंडला काळजाला जाती भेगा काळजी तुला आबाळीच्या राजा माझ साकडे तुला तुझ्या भरोशावर देवा खेळ मांडला. हा फोन लागत का नाहीये? खेळ मांडला देवा खेळ मांडला तुझ्या भरोशावर देवा खेळ मांडला. मी का नाही ऐकलं आईचं? आता आई आल्यावर मी काय उत्तर देऊ तिला? निखाऱ्याची वाट त्यात सूर्य पेटला चटक भाजत या तरी जीव रेटला. कुणीकडे जाऊ पाणी कुणाकड मागू एक एक डोह डोळ्या देखी आटला. तुटलं धागत ग मग तहारलेलं गोल ग मुक्या हुंडक्यांची झाली माघारीची लग बग. आसवाला आसवांचा बांध घातला तुझ्या भरोशावर देवा. या घड्याळाला पण आत्ताच बंद पडायचं होतं. कदाचित आई यायची वेळ झाली असेल आता. मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला तुझ्या भरोशावर देवा खेळ मांडला. आई सॉरी आई. अगं आई आई कृतिका, खूपच वेगळा ॲक्ट होता यावेळेचा. मला बराच वेळ असं वाटत होतं की तू ढिगाऱ्याखाली असशील, पण एंड बघून खरंच मलाही खूप शॉक बसला. जजेसनाच विचारूया आपण. सोनाली, खूप शॉकिंग होता ॲक्ट. मलाही तो शॉक बसला आणि मला गंमत ही वाटते की या पूर्ण ॲक्टमध्ये कृतिका एकटीच होती. तिला कुठल्याही गोष्टी चा आधार नव्हता इन टर्म्स ऑफ गिमिक्स किंवा प्रॉपर्टीज किंवा डान्सर्स, फॉर्मेशन्स, लिफ्ट्स, असं काहीही नसताना तो पूर्णपणे ॲक्ट तू एकटीने स्वतःच्या खांद्यावरती उचललास आणि तू पेलवून कमालीचं परफॉर्म केलंस. थँक्यू सो मच. म्हणजे बारीक बारीक गोष्टी, फ्लोअर वर्क इतकं क्लीन, त्याच्यानंतर एका पॉईंटला तू जेव्हा अशी उलटी बसतेस, तुझं ते हाताची मुवमेंट असेल किंवा पुढे येऊन गुडघ्यावरती स्किड होणं वगैरे, ते सगळंच इतकं अप्रतिम होतं ना. खूप छान नाचलीस कृतिका. मला बाय फार हा तुझा बेस्ट परफॉर्मन्स वाटतो. थँक्यू सो मच. थँक्यू. कृतिका, खूप वेगळा प्रकार होता. खूप चॅलेंजिंग होतं तुला, कारण जरी तुझ्या आजूबाजूला प्रॉपर्टीज खूप नसल्या तरी तुला एका प्रॉपर्टीमधनं जायचं होतं आणि त्याच्यात ते बिल्डिंग पडते, तो इम्पॅक्ट इतका सुंदर वाटला. ओंकार, LED वर पण त्या गोष्टी होत्या आणि प्रत्यक्षात सुद्धा. तू उभी आहेस आणि आई तुझ्या दिशेने धावत येते आणि ती निघून जाते त्या बिल्डिंगमध्ये आणि त्याच्यानंतर तुझीच मागे असलेली बॉडी खिचून आणतात. ते खूप मनाला चटका देणारं होतं. एक शंका येत होती की अरे ही आहे की नाही आहे. आणि हे करता करता कृतिका तुझा परफॉर्मन्स तू कुठेही सोडला नाही. तुझे इमोशन आणि तुझा डान्स हे दोन्ही बॅलन्स होतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे हा मला वाटतं पॉवर पॅक परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू कृतिका. मस्त झाला परफॉर्मन्स. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला, परीक्षकांकडून सरप्राईज सुद्धा मिळालेला आहे, गोल्डन ब्लास्ट सुद्धा मिळालेला आहे. कृतिका, मस्त झाला परफॉर्मन्स. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. थँक्यू.
तर या युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावर बरेच लोक येत असतात गेस्ट म्हणून आणि त्यानिमित्ताने बऱ्याच लोकांची परत आपली भेट होते. तुला पाहते रे मधली ईशा म्हणजेच गायत्री दातार, तिच्या वडिलांचं काम करणारे मोहिनीराज गटणे यांना आज बऱ्याच महिन्यानंतर भेटलेली आहे. तर मी सर्वात आधी गायत्रीला आणि गटणे सरांना दोघांनाही रंगमंचावर बोलवतो प्लीज. तुला पाहते रे मधले तुम्ही पाप लेख आणि तुमचे सीन्स खूप छान व्हायचे, आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे आज तुम्ही दोघं इतक्या वर्षांनी इथे भेटलेले आहात तर आम्हाला सुद्धा काहीतरी गंमत तुमच्यातली बघायला नक्की आवडेल. तर तुम्ही काहीतरी एक गमतीशीर काहीतरी करून दाखवा आम्हाला. बाबा इकडे या ना. बोल बोल बोल. तुम्ही युवा डान्सिंग क्वीन बघत असाल ना? हो. तर मी गेल्या काही आठवड्यांपूर्वी तुम्हाला माहिती आहे मी एलिमिनेट झाले. मला पण आता परत या कॉम्पिटिशन मध्ये यायचंय. मला सांगा ना मी काय करू, मला खरंच यायचंय. काय ना बाळा, डान्स नृत्य हे पायाचं जास्त काम, पदलालित्य, बरोबर आहे की नाही? ह्यासाठी ज्याला डान्सचा चांगला अभ्यास करायचा असेल त्या माणसांनी माझ्या मते 3 माणसांचा जरूर अभ्यास करावा जे फार महान आपले नट आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतले. पहिले म्हणजे देवानंद, दुसरे धर्मेंद्रजी, ओके, आणि तिसरे राजेश खन्ना. पण मला या तिघांपैकी कोणाच्याच नृत्याचा अभ्यास नाहीये. नाही, सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला त्यांचं नृत्य नाही कळत बाळा. आपले देवानंद साहेब जर असे नृत्य करायला लागले ना, अनेक हिरोईन बरोबर त्यांनी नृत्य केले, त्यांची अदाकारी बघून माणूस असा वेळा व्हायचा ग आमच्या काळात. देवानंदचं म्युझिक प्लीज. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही, 2 दिन के लिए कोई इकरार कर ले, 2 दिन के लिए कोई इकरार कर ले, झूठा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार. असं मला नाही जमत आहे. मला आता दुसरं कोण म्हणालात तुम्ही? अगं दुसरे म्हणजे आपले माननीय धर्मेंद्रजी. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा, किसी बात न जाना के ओ मैनू प्यार कर दी है, साडे उत्ते वो मर दी है, के ओ मैनू प्यार कर दी. तुम्ही नृत्य करण्यासाठी बाबा आपली बॉडी चांगली लागते, त्यासाठी निरसं दूध प्यावं लागतं, कच्चं दूध. मग बाहेर विकत मिळत नाही, आपणच म्हैस पाळायची, चालून दे. पण तिसरा माणूस कोण म्हणालात तुम्ही? जय जय शिव शंकर, असं पत्रकार वाटायचं काम करायचं. पण कसं आहे ना बाबा की मला ह्या तिघांपैकी कोणाचाच डान्स नाही जमत आहे नीट. तर मी कोणासारखा डान्स केला तर मी जाऊ शकीन. डांस सीखना तो बहुत बड़ी चीज होती है बाबू. नाही, आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मी काय म्हणतो, सध्या झी युवावर आमची प्रेम पॉइझन पंगा जोरात चालू आहे. हा, तू ये, मी सांगतो त्यांना तुला एखादा रोल द्यायला. कशा डान्सच्या भानगडीत पडते नक्की सांगाल तुम्ही? चल बाळा. येस, बघतो आपलं ऍक्टिंग करावं, डान्सच्या भानगडीत पडायचंच कशाला. चालेल. थँक्यू सो मच. तर या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता सर्वात आधी प्रेम पॉइझन पंगा या मालिकेतील सगळ्या कलाकारांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो प्लीज. आणि आमच्या या युवा डान्सिंग क्वीनच्या मंचाकडून तुमच्या मालिकेला सुद्धा अतिशय मनापासून शुभेच्छा. थँक्यू. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता वेळ झाली हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक.
आणि मी आता परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक आहे पूर्वा शिंदे. तर पूर्वा भाई, तुझ्या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला मिळतंय डॅझलर इटर्नाकडून एक खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने ते रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. तर पूर्वा, तुझ्या या फ्री स्पिरिटेड परफॉर्मन्स ऑफ द वीक साठी केरोविट फॉसेट्स आणि सॅनिटरी वेअर कडून तुम्हाला मिळतंय एक स्पेशल गिफ्ट केरोविट बाय कजारिया. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने ते येऊन तिला द्यावं. इकडे एकाहून एक दर्जेदार असे परफॉर्मन्सेस सादर झालेले आहेत. या सगळ्यांमध्ये एक परफॉर्मर असा आहे जो नेहमी आपलं मोल इकडे सिद्ध करत आलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या परफॉर्मन्ससाठी एक मोलाची भेटवस्तू पण त्याला मिळणार आहे. मी सोनालीला विनंती करतो की तिने ते नाव जाहीर करावं. अपेक्षा लोंढे. तर 1832 पासूनचा कलाकुसर, सुबकता आणि शुद्धता यांचा वारसा असलेली सराफी पेढी म्हणजेच पुना गाडगीळ आणि सन स्पर्धकांच्या कला आविष्काराला सुयश चिंतित. आणि आता माझी सगळ्यात नावडती वेळ आलेली आहे, ती म्हणजे एलिमिनेशनची. या आठवड्याच्या बॉटम 3 पैकी 2 डान्सिंग क्वीन कोण असणार आहेत याची नावं मी परीक्षकांना त्यांच्या क्यू कार्डवर लिहायची विनंती करतो. या आठवड्यात परीक्षकांनी थोडा वेगळा निर्णय घेतलाय. फक्त जाहीर करणं माझं काम आहे. त्यांनी यावेळेला बॉटम 2 न निवडता जास्त संख्या निवडलेली आहे, त्यामुळे मी ती नावं जाहीर करतो. पहिलं नाव आहे कृतिका गायकवाड. दुसरं नाव आहे आयुषी भावे. आणि तिसरं नाव आहे अंकिता भगत. हे थोडं लांबच चाललंय, पण जजेसचा जो निर्णय आहे त्याप्रमाणे आणखीन एक नाव आहे नेहा खान. पुढचं नाव आहे धनश्री काडगाव. अजून एक नाव आहे गिरिजा प्रभू. परफॉर्मर ऑफ द मंथ होती अपेक्षा लोंढे आणि परफॉर्मर ऑफ द वीक पूर्वा शिंदे होती. त्यामुळे अर्थातच जे उरलेलं नाव आहे म्हणजे क्षमा देशपांडे. मला माहित नाही परीक्षकांनी एक्झॅक्टली काय निर्णय घेतलाय, पण मला असं वाटतंय की कदाचित 2 पेक्षा जास्त एलिमिनेशन सुद्धा आज होऊ शकतं. त्यामुळे जरी तुम्ही दोघी जणी सेफ असलात तरी सुद्धा तुम्हीही रंगमंचावर यावं अशी मी तुम्हाला विनंती. म्हणजे तुमच्या डोक्यात नेमकं काय आहे की तुम्ही आज 2 पेक्षा जास्त एलिमिनेशन करणार आहात की काय आहे मलाही कळत नाही. त्यामुळे तुम्हालाच विनंती करतो की काय ते क्लिअर करावं तुम्ही. आम्हाला जे काही म्हणायचं आहे किंवा जो काही निर्णय आम्ही घेतलाय तो सांगण्यासाठी मला असं वाटतंय आपण मंचावर जाऊयात मयूर. येस प्लीज. आम्ही तिथे येतो. आपण या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि याच्यात एकापेक्षा जास्त एलिमिनेट करणं भाग आहे. जी नावं आम्ही घेऊ त्यांनी एक पाऊल पुढे यायचं आहे. अंकिता,
धनश्री. नेहा खान. आज असा निर्णय की कोणीही हा रंगमंच सोडून जाणार नाहीये. म्हणजे तुम्हीच का फक्त मस्ती करणं, आम्ही नाही करू शकत? या आठवड्यापासून एलिमिनेशन होणार नाहीत. पण इथून पुढची जी आपली वाटचाल आहे ती थेट फिनाले पर्यंतची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आम्ही एक अशी डान्सिंग क्वीन निवडणार आहोत जिला थेट तिकीट टू फिनाले मिळणार आहे. आणि ज्या डान्सिंग क्वीनकडे सगळ्यात जास्त तिकीट्स असतील ती डान्सिंग क्वीन फिनालेमध्ये पोहोचणार. अशा 5 डान्सिंग क्वीन्स आपण पुढच्या येणाऱ्या टप्प्यात निवडणार आहोत. त्यामुळे जरी एलिमिनेशन्स नसले तरी तुम्हाला ते तिकीट मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे याचाच अर्थ या आठवड्यापासून कुठलंही एलिमिनेशन होणार नाहीये, पण या आठवड्यापासून पुढे महाअंतिम सोहळ्याची तयारी सुरू होणार आहे. महाअंतिम सोहळ्याची तयारी करण्यासाठी या सगळ्याच युवा डान्सिंग क्वीन सज्ज असणार आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून जे सगळेच परफॉर्मन्सेस एकाहून एक दणदणीत होणार यात अजिबातच शंका नाही. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पाहायला विसरू नका तुमचा आमचा आवडता कार्यक्रम रात्री 9:30 वाजता झी युवावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सह प्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन.